बीडच्या धारूरमधील हुतात्मा स्मारकाच्या जागेमध्ये पाण्याची टाकी उभारण्यास विरोध. टाकी इतर ठिकाणी बांधावी. नातेवाईकांसह धारूरकरांचं प्रशासनाला निवेदन. हुतात्म्यांचा अवमान केल्याप्रकरणी नगर परिषदेवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा. बीडच्या केजमधील चिंचोली वाळीमध्ये स्वातंत्र्य सैनानी स्मारकाच्या ओट्यावर बसून मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये रोहन गलांडे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून केलेल्या आंदोलनाला नवं वळण. आंदोलन करणाऱ्या केशव महाराज गिरतेंची मठाधिपतींनाच धमकी आणि मारहाण. एकनाथ महाराज मठ संस्थानामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत केले होते आंदोलन. शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणामधील 5वा आरोपी भाजप पदाधिकारी असल्याचं समोर. नुकतीच बीडच्या धारूर भाजप तालुका अध्यक्षपदाची मिळाली होती जबाबदारी. भाजप पदाधिकारी संदीप काजगुंडे अद्यापही फरार. पोलिसांकडून शोध सुरू. शिवरायांच्या काळामध्ये अगवणे कुटुंब असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कडेलोट केला असता. आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. 3 वर्षांपासून सातत्याने TV9 मराठी नंबर 1 बातम्यांचं एकमेव हेडक्वार्टर TV9 मराठी. आता DD फ्री डिशवर चॅनल क्रमांक 68 वर उपलब्ध. TV9 मराठी, एकमेव.